अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे नागपूर येथून राजेंद्र दहीकर या दादांचा। दादा म्हणतात, ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जय गजानन। दवाखान्यात मला मृत समजण्यात आलं। गजानन महाराजांनी मला जिवंत ठेवलं। मी 3 दिवस बेशुद्ध होतो। मला महाराजांनी शुद्धीवर आणलं। मी 1.5-2 वर्ष अंथरुणावर होतो। गजानन महाराजांच्या कृपेने मी हिंडता फिरता झालो। माझ्यावर 8-10 शस्त्रक्रिया झाल्यात, त्यातील 5-6 चुकीच्या झाल्यात। महाराजांनी योग्य डॉक्टरांच्याकडून त्या नीट करून घेतल्या। माझ्या मिळकतीचा मार्ग फारसा ठीक नव्हता। मला महाराजांनी योग्य मार्गावर आणून सन्नतीचा पैसा गाठीशी बांधून दिला। अशा त्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना मी मनापासून वंदन करतो। आयुष्यातील गेली कित्येक वर्ष मी अगदी नेमाने गजानन विजय ग्रंथाचा 1 अध्याय रोज वाचित आलो आहे। त्यात कुठल्याही कारणाने खंड पडणे मला मंजूर नाही। खंड पडत असेल तर तो दिवस माझा नाही। असे माझे नसलेले काही दिवस माझ्या आयुष्यात उगवले खरे, पण तो माझ्या कर्माचा भोग होता। त्याही काळात त्या माऊलीनं माझं रक्षण केलं। कदाचित ती कथा गजानन भक्तांना सांगण्यासाठी मला जिवंत ठेवलं। तीच ही कथा आहे। मला आठवतं तेव्हा नागपूर ते उमरेड रोडवर पुढे तोंडाकोसरा नावाचं गाव आहे। तिथं मला तेव्हा नोकरीच्या निमित्ताने रोज जावं लागत होतं। वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या आम्ही काही लोकांनी जाण्या येण्यासाठी एक गाडी ठरवली होती। सगळे मिळून त्या गाडीनं येणं जाणं करीत होतो। इसवी सन 2004च्या जून महिन्यातील ती 9 तारीख होती। आम्ही 7-8 लोक 1245 नंबरच्या टाटा सोमो गाडीनं तिकडे निघालो। वाटेत पाचगाव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका ट्रकने आमच्या सुमोला उजव्या बाजूने जबरदस्त धडक दिली। गाडीचा अक्षरशः चुराडा झाला। अपघात फार भीषण होता। गाडी कापून आम्हाला बाहेर काढावं लागलं। 5-6 लोक ऑन दी स्पॉट गेले। गाडीतील सर्वांना नागपूर मेडिकलमध्ये आणण्यात आलं। कुणी मदत करणे तर दूर, पण समाजकंटकांनी अंगावरील गोप, साखळी, पैशाचं पाकिट सगळं चोरून नेलं। माझा उजवा खांदा निखळून हातावर खूप सूज आली, त्यामुळे त्या हातातील अंगठी काढता आली नाही। अपघाताची बातमी जशा त्याच्या घरी पोचली। आम्ही थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये। डॉक्टरांनी 5-6 प्रेत सरळ बाजूला काढून ठेवली। त्यात माझंही प्रेत होतं। हो, माझं प्रेत। त्या दिवशी मी थोडा वेळ प्रेताचं आयुष्य जगलो। मला मृत समजण्यात आलं। अपघाताची बातमी घरी समजली तेव्हा माझ्या वडिलांनी, माझे मित्र नगरसेवक गजानन तांबोळी आणि माझे लहान साडू नरेंद्र भांडारकर यांना फोन केल्यावर दोघंही हॉस्पिटलमध्ये पोचले। गजानन तांबोळी गजानन महाराजांचे परमभक्त। महाराजांच्या कृपा आशीर्वादाने त्यांचा जन्म, म्हणून त्यांचं नाव गजानन। त्या दिवशी शब्दशः गजानन माऊली लेकरासाठी धावली। गजाननाला हॉस्पिटलमध्ये अंगठीमुळे माझा हात ओळखता आला। त्याला हातात थोडी हालचाल जाणवली। त्यानं तडफेनं डॉक्टरांना हे लक्षात आणून दिलं। थोडी वादावाद झाली, पण तातडीने माझं प्रेत स्ट्रेचरवर घेण्यात आलं। तिथेच सलाईन लावून धावपळ सुरू झाली। आता ते प्रेत नव्हतं, तो मी होतो, पण संपूर्ण बेशुद्ध अवस्थेत। 2 दिवस मी बेशुद्ध अवस्थेतच होतो। पत्नी रुचिरा महाराजांना एकसारखी प्रार्थना करीत होती। तिला कुणीतरी सुचवलं, झालं ते फारच भयंकर झालं आहे। हे सर्व वातावरण, ही सर्व घटना आणि सध्या परिस्थिती पाहून असं वाटतं की यांच्यावरून दहीभात उतरून तो अपघात झाला त्या ठिकाणी टाकून दे। हिनं ते ऐकलं। योगायोग की काय कोण जाणे। दुसऱ्या दिवशी सकाळी घटनेच्या ठिकाणी तो दहीभात टाकला, इतक्यात एक काळं कुत्रं तिथं आलं। तो त्याने खाल्ला। काही मिनिटातच एक भरधाव मॅटेडोर समोरून येत होती। तिनं त्या कुत्र्याला उडवलं। झाल्या घटनेविषयी सर्वांनाच वाईट वाटलं। योगायोगाने त्याच दुपारी मी शुद्धीवर आलो। या विश्वात सभोवताली घटनांचं विश्लेषण
करण्याची ताकद आपल्याजवळ नाही हेच खरं. शुद्धीवर येता येता कुणीतरी माझ्या कानात स्पष्टपणे बोललं, तुला परत यायचं आहे, तुला काही करायचं आहे. मी शुद्धीवर आल्यानंतर सर्व संबंधितांनी मला एका खाजगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. त्या दवाखान्यात पुढील तपासणी सुरू झाली. त्यातून निदान झालं की माझा उजवा खांदा गेलाय, दोन्ही हात दोन्ही पाय तुटले आहेत, शरीरात छोटे मोठे 600 फ्रॅक्चर्स आहेत, निदान 8-10 ऑपरेशन करावे लागणार आहेत. हे सर्व ऐकून रुचिरानं गजानन महाराजांना तिथेच नवस केला. हे गजानन बाबा, जोपर्यंत मिस्टर स्वतःच्या पायावर चालून तुझ्या दर्शनाला शेगाव इथे उभे राहू शकत नाही, तोपर्यंत कोणत्याही नातेवाईकाकडे जाणार नाही आणि नोकरी अथवा अपरिहार्य कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही. त्यानंतर माझ्यावर 8-10 शस्त्रक्रिया झाल्या. शरीरात 8 रॉड टाकण्यात आलेत. दवाखान्यातून सुट्टी झाली तेव्हा मी आग्रहाने म्हटलं की ॲम्ब्युलन्स प्रथम भक्तिकुंज आश्रम चिखली लेआउट येथील गजानन महाराजांच्या मंदिरात जाईल. तिथे मी मानवर करून महाराजांचं दर्शन घेईल, नंतरच घरी जाईन. त्याप्रमाणे खरोखरच प्रथम मंदिराच्या दारात व नंतर मी घरी पोचलो. पण माझ्या हालचाली बंद होत्या. मी गादीवरच नियमानं पारायण करीत होतो, महाराजांच्या जवळ रडत होतो. एक दिवस माझे मित्र विनायक जोशी यांनी सुचवलं, नागपुरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सतीश काळे यांना दाखव. डॉक्टर सतीश काळे यांनी नव्याने एक्सरे काढले. त्यांच्या मते 5 रॉड चुकीचे टाकले होते. त्यांनी पुन्हा 5 शस्त्रक्रिया केल्या, रॉड बदलले. डॉक्टर अभिजित देव यांच्या दवाखान्यात या शस्त्रक्रिया झाल्या. जवळपास 2 वर्ष मी बेडवर होतो. पण पुढे महाराजांच्या कृपेने खरोखरच आश्चर्य घडलं. डॉक्टर काळ्यांच्या प्रयत्नांना यश आले. मी उभा झालो, मी चालू लागलो. या काळात मला मानसिक आधार देण्याचं गजानन महाराजांच्या प्रेरणेने माझे स्नेही बबनराव भुयार यांची भूमिका महत्त्वाची ठरली. 2.5 वर्षानंतर खाजगी गाडी करून नवस्फूर्तीसाठी आम्ही सहकुटुंब शेगाव मंदिराच्या परिसरात पोचलो. मी जेमतेम चालू लागलो होतो. त्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी मोठी लाईन होती. त्यामुळे घरच्या मंडळींना म्हटलं, तुम्ही दर्शन घ्या. मी कार्यालयात एका खुर्चीवर बसून राहिलो. मी बराच वेळ खुर्चीवर बसून होतो. साधारण 1-1.25 तास झाला असेल. कुणीतरी माझ्याजवळ येऊन माझी चौकशी केली. मला विचारलं, तुम्ही इथे का बसला? मी त्यांना माझी हकीकत कथन केली. तेव्हा त्यांनी बाकी सेवेकरे बोलून माझी दर्शनाची सोय केली. मला सरळ महाराजांच्या समोर उभं करण्यात आलं. त्या दिवशी महाराजांची योजना पाहून मी थक्क झालो. माझं संपूर्ण कुटुंब आणि मी एकाच वेळी आम्ही महाराजांच्या समोर होतो. त्यावेळी मी महाराजांच्या समोर खूप रडलो. सतत एकच प्रश्न विचारत राहिलो, माझं काय चुकलं, माझं काय चुकलं. मागील काही महिन्यापासून माझ्या मनात एक विचार डोकावत होता की आमच्या अयोध्यानगर येथील साई मंदिरात एका जागेला आम्ही द्वारकामाई नाव दिलं आहे. तिथे गजानन महाराजांची मूर्ती असावी. त्यावेळी मी महाराजांना मूर्ती रूपात तिथे येण्याचं आमंत्रण दिलं. माझं काय चुकलं या प्रश्नांच्या उत्तरात माझं सुप्त मन मला म्हणू लागलं, तुझ्या यापूर्वीच्या आयुष्यात तू अशी बरीच कमाई केली आहे की जिला नैतिक पाठबळ असू शकत नाही. माझ्या सुप्त मनातील ही भावना खरी असावी, कारण आयुष्यातील या घटनेने माझी मिळकत बरीच कमी झाली. पण तेव्हा 2 पैसे जास्त कमवून जे समाधान दूर होतं, आज पैसा तुलनेत कमी पण त्यामागे नैतिक पाठबळ असल्याने समाधान फार जास्त आहे. आज मला उजवा खांदा नाही, पण मला माझा पूर्ण हात वर उचलता येतो. डॉक्टर काळेंनी मला तेव्हा सल्ला दिला, ज्या देवावर तुझी श्रद्धा आहे त्यांच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा प्रयत्न कर. तो सल्ला कामी आला. आज अयोध्या नगरीतील त्या द्वारकामाई मंदिरात गजानन महाराजांची मूर्ती आहे. त्या दिवशी शेगावला महाराजांनी आमंत्रण स्वीकारल्याची ही साक्ष आहे. माझ्या शरीरात आज 8 रॉड आहेत. माझं नाव आहे राजेंद्र दहिकर. अपघातापूर्वीचा राजेंद्र आणि आजचा राजेंद्र या दोघांमध्ये खूप अंतर आहे. आज शरीर कमजोर जरूर आहे, पण या पुनर्जन्मात महाराजांच्या कृपेमुळे कदाचित मन पूर्वीपेक्षा निर्मळ झालं आहे. त्यामुळे या सर्व अनुभवांचा स्पर्श मनाला जेव्हा केव्हा होतो तेव्हा तिथे लगेच तरंग उठतात आणि श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन ही मुखी येतो. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.